विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यार्थी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा विषय सुरू करूया. विषय इतिहास, वर्ग 8वी, पाठ क्रमांक 4, 1857चा स्वातंत्र्य लढा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. हा लढा काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढाई झाले होते. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या पुस्तकातून मांडणी केली त्या 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाने पुढे अनेक क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. आता पुढचा मुद्दा आहे 1857 पूर्वीची लढाई. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजी सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. कंपन्यांच्या सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे ह्याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली आणि या सत्तेविरुद्ध असंतोषही वाढत गेला. शेतकरी व सामान्य जनता कंपनी सरकारच्या काळात कंगाल झाली असता 1770मध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला. इंग्रजी राज्यकर्त्याचे जनतेशी वर्तन मात्र उदासीन व संवेदनशून्य राहिले. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशाचे व त्यानंतर फकीरांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. असेच लढे गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतातही झाले. उमाजी नाईक यांनी दिलेला लढाही असाच उग्र होता. उमाजींनी आपल्या रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यांना एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागात त्यांनी आपला दरारा निर्माण केला. 1832 कंपनी सरकारने उमाजी नाईक यांना अटक केली. त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनाही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. ह्या जमातींचा उदरनिर्वाह जगातील संपत्तीवर होत होता. ब्रिटिश कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली. परिणामी बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिशातील गोंड, बिहारमध्ये ताळ ह्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी त्यांना तर कोकणात फोड सौतांनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. 1857 सालापूर्वीच्या देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजवाड्यांनाही लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. कंपनीकडून त्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असे. त्यात त्यांचे वेतन व भत्ते इंग्रज सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प होते. 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली बराकपूरच्या उठावाने उग्र रूप धारण केले होते. हे सर्व लढे त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे व एकांकी होते. इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढले. लोकांचा असंतोष दडपला गेले पण तो नाहीसा झाला. हा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धात भडकला. ब्रिटिश कंपनी सत्तेविरुद्ध अनेक ठिकाणी लढे उभे राहिले. दारूच्या कोठाऱ्यावर ठिणगी पडावी आणि त्यांचा मोठा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली. भारतातील विविध वर्गामध्ये साठलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडला आणि त्यांचे उद्रेक
अभूतपूर्व अशा शस्त्र लढ्याने झाला. पुढचा मुद्दा आहे 1857च्या लढ्याचे कारणे. इंग्रजपूर्व काळात भारतात अनेक राजवटी होत्या. त्यामधील झालं तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र प्रचलित अवस्था बदलून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. गावगड्यांचे बदलत असलेले स्वरूप पाहून जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. पहिली कारण आहे आर्थिक कारण. दुसरं सामाजिक कारण. राजकीय कारणे. हिंदी सैनिकातील असंतोष. तात्कालिक कारण वणवा पेटला. ही कारणे आहेत. आपण आता आर्थिक कारणे ह्याचे स्पष्टीकरण बघूया. इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवनवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्याकडून जबरदस्तीने महसुलाची वसुली केली जायची. पायऱ्याने शेती व्यवस्था कोलमडून पडली. इंग्लंडच्या बाजारपेठेतील माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचा ब्रिटिशांचे धोरण होते. त्यांनी तेथील उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. ह्या सर्वांच्या मनात इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढत गेला. दुसरा कारण आहे सामाजिक कारणे. इंग्रज आपल्या चालीरीतीला परंपरा रूढी यात हस्तक्षेप करत आहेत असे भारतीयांना वाटू लागले. सतीबंदी, विधवा विवाह हे कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या जीवन पद्धतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.